नमस्कार मित्रांनो, सोनास किचन रूम मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटन करी। तर चला बघूया त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे। तर सर्वात आधी आपण इथे घेतले आहे मटन, अद्रक लसूण, दही, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि खडे मसाले। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता आपण कढई गरम करून घेतली आहे, त्यामध्ये आपण कांदा, अद्रक लसूण हे चांगलं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण कांदा, लसूण आणि आलं हे चांगल्या प्रकारे भाजून घेतले आहे। आता हे आपण मिक्सर मधून ग्राइंड करून घेऊया, नंतर भाजीला सुरुवात करूया। तर इथे आपली कढई गरम झाली आहे। सर्वात आधी आपण त्यामध्ये तेल ऍड करून घेऊया। तेल गरम होऊ द्यायचंय। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। सर्वात आधी आपण त्यामध्ये टाकूया मोहरी, जिरे, तेजपत्ता आणि हा खडा मसाला। नंतर त्यामध्ये ऍड करूया कांदा, कांद्याची पेस्ट आहे ही आपण भाजून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये आपण ऍड करूया टोमॅटो प्युरी, हे चांगलं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलंय। आता आपण यामध्ये ऍड करूया मीठ, चवीनुसार मीठ, हळद, अर्धा चम्मच हळद। हे चांगलं फिरून घ्यायचं। घरी बनवलेला मसाला 2 चम्मच, आणि तिखट हे चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। हे
5 मिनिटं चांगलं होऊ द्यायचं. नंतर यामध्ये आपण 2 चम्मच दही ऍड करूया. तुम्ही बघू शकता आपला मसाला इथे तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण आता ऍड करूया 2 चम्मच दही. आणि हे चांगलं परतून घेऊया. आणि कस्तुरी मेथी टाकून घेऊया, घालून घेऊया. आता यामध्ये आपण ऍड करूया मटण. चांगलं परतून घेऊया आपण. आपण इथे मटण चांगलं परतून घेतलं आहे. आता हे आपण शिजून घेऊया. हे आता आपण इथे झाकण ठेवलेलं आहे. आता हे आपण शिजवून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी आता रेडी झालेली आहे. हे आपण 1 ते सव्वा तास जवळपास शिजून घेतले आहे. बघू शकता तुम्ही. हे आता यामध्ये आपण वरून थोडं पाणी घातलं होतं. आता यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आणि आपली भाजी रेडी झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. ओके, बाय.